अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होणारी नेक डिझाईन आज आपण बघणार आहोत. सोपी पण तेवढीच अट्रॅक्टिव्ह. जे नवीन शिकणारे आहेत त्यांना पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही नेक डिझाईन बनवता येईल. तर चला मग सुरू करूयात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बॅक पार्टची सगळी मापं टाकून इथे मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या मापांच्या अकॉर्डिंग कटिंग करून घेऊ शकता. हा ब्लाउज 38 इंच चेस्ट साईजचा आहे. त्याची उंची तयार उंची आहे 13.5 इंच आणि मुंढा घेतलेला आहे 5.5 इंच, शोल्डर घेतलेले आहेत 5.5 इंच. डीप नेक मध्ये आपण इथे बनवतोय हा ब्लाउज. मेन ब्लाउजच्या सरळ भागावरती अस्तरचा कपडा असा ठेवून घ्यायचा आहे. खाली अर्धा इंच मार्जिन ठेवून शिलाई घालून घ्यायची आहे. शिलाई घालून झाल्यानंतर अस्तरचा कपडा आपल्याला आतल्या साईडला पलटी करायचा आहे. तर त्यासाठी इथे मी कॉर्नरला एक शिलाई घालून घेते अस्तरच्या कपड्यावरून. ही शिलाई घालून झाल्यानंतर आपल्याला अस्तरचा कपडा आतल्या साईडला टाकून वरून परत आपल्याला एक शिलाई घालायची आहे कॉर्नर आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही फॅब्रिकला अटॅच करण्यासाठी साईडने स्टिच घालून घ्यायची आहे. ही स्टिच तुम्ही थोडी जाड पण ठेवू शकताय. 3-4 नंबरची टिप पण तुम्ही इथे मारू शकताय आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक मग आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करताना मी एक्स्ट्राच ठेवते जरा, नंतर मग कमी पडायला नको म्हणून एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे आपण कट करून घेऊया. दोन्ही फॅब्रिक अटॅच झाल्यानंतर आपल्याला असा एक मधोमध फोल्ड करायचा आहे. इथे आपण गळ्याची कटिंग करण्यासाठी कॅनव्हास पेपर घेतलाय. डायरेक्ट आपण कॅनव्हास वरती कट करणार आहोत गळा. गळ्याची मापे इथे टाकायची आहेत. नेक ब्रॉडनेस घेतलाय 2.5 इंच. गळ्याची लांबी इथे 11 इंच ठेवलेली आहे. डीप नेक आहे आणि खालून ब्रॉडनेस इथे 3.5 इंच ठेवलेला आहे. अशा प्रकारे मापे टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे एक असा बॉक्स बनवायचा आहे. आता आपण गळ्याचा शेप देऊयात. पान गळा आपण बनवणार आहोत. तर मग अशा प्रकारे आपल्याला इथे शेप द्यायचा आहे पान गळ्याचा. कॅनव्हास लावून गळा बनवल्यावरती गळ्याला चांगली फिनिशिंग येते. आता इथे आपल्याला एक्स्ट्राचं साईडने 1 ते 1.25 इंच एक्स्ट्राचं कॅनव्हास ठेवून मग कट करून घेतलेला आहे आपण इथे. आता इथे अस्तरच्या कपड्यामधून एक कपडा इथे कपड्याचा तुकडा कट करून घेतलेला आहे. साधारण आपल्याला जो कॅनव्हासचा साईज आहे त्याच्या थोडासा एक्स्ट्रा आपल्याला हा कपडा असला पाहिजे. आता या कपड्याला मधोमध फोल्ड करून आपल्याला एक लाईन क्रिएट करायची आहे. नखाने असा दाब देऊन मग अशी ही लाईन क्रिएट होईल. मार्किंगच्या दोन्ही साईडला आपल्याला 2.5 इंचावरती अजून एक मार्किंग करून घ्यायची आहे, कारण आपण नेक ब्रॉडनेस ठेवलेला आहे 2.5 इंच. हा गळा आता आपण या कपड्यावरती व्यवस्थित असा ऍडजस्ट करून घेतोय. पान गळ्याचा मधला पॉइंट अगदी बरोबर त्या लाईन वरती आला पाहिजे, मग व्यवस्थित आपला हा गळा बसला जाईल. आता अगदी या पेपरच्या कॉर्नरने आपण टिप घालून घेणार आहोत. पूर्ण गळ्याला स्टिच झाल्यानंतर साईडने 1/2 इंच मार्जिन सोडून एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जिथे जिथे आपल्याला कर्व शेप दिसतोय तिथे थोडे थोडे नॉचेस मारून घ्यायचे आहेत. हा एक्स्ट्राचा अर्धा इंच ठेवलेला कपडा आतल्या साईडला फोल्ड करून आता इथे आपण शिलाई घालून घ्यायची आहे. ब्लाउजच्या कपड्याला मधोमध फोल्ड करून इथे एक नॉच दिलेला आहे. तसाच नॉच आपल्याला या गळ्याच्या कपड्यावरती पण द्यायचा आहे. दोन्ही नॉचेस व्यवस्थित असे ऍडजस्ट करून घेतलेत बघा आणि पिन्सच्या सहाय्याने आपल्याला इथे सिक्युअर करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने व्यवस्थित केल्यावरती आपला गळा कुठेही कमी जास्त किंवा शोल्डर कमी जास्त कुठे होणार नाहीत. व्यवस्थित आपला गळा सगळ्या साईडने परफेक्ट येईल. कॅनव्हासच्या अगदी साईडने आपल्याला इथे शिलाई घालून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला स्टिच झाल्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला मार्जिन सोडून कट करून घ्यायचं आहे आणि जिथे जिथे राऊंड्स आहेत तिथे तिथे नॉचेस द्यायचे आहेत. नॉचेस दिल्याने ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला टाकण्यासाठी मदत होते, एकदम फिनिशिंग मध्येही जाते. मग नॉचेस झाल्यानंतर ही पट्टी आता आपण इथे आतल्या साईडला टाकून घेतोय. सगळीकडून ही पट्टी आतल्या साईडला एकदम फिनिशिंग मध्ये टाकून झाल्यानंतर आता इथे आपण एक दाबची मार्जिन सोडून शिलाई घालून घ्यायची आहे. गळ्याच्या साईडला एक दाबाचं सोडायचं आहे आपल्याला कपडा आणि मग शिलाई घालून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला.
आता आपला हा बेसिक गळा तयार आहे आणि याच्यावरती आता आपण लेसने डिझाईन बनवणार आहोत. या ब्लाउज वरती सिल्वर कलरच्या जरीचं काम आहे, म्हणून इथे मी सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे. तुमच्या ब्लाउज मध्ये ज्या कलरचे जरीचं काम असेल त्या पद्धतीने तुम्ही लेस घ्यायची आहे, किंवा तुम्ही ब्लाउजच्या कलरची किंवा साडीच्या कलरची अशी पण लेस लावून डिझाईन बनवू शकता. गळ्याचा जो मधला पॉइंट आहे त्याच्या पाव इंच पुढे एक्स्ट्रा घेऊन लेस कट केलेली आहे. आता इथे परत आपण ती सेम लेस घेतलेली आहे आणि ती फ्रंटने थोडंसं आपल्याला फोल्ड करायची आहे आतल्या साईडला आणि अशा पद्धतीने ठेवून मग परत लावून घ्यायची आहे. आता जी आधी आपण लेस कट केलेली होती त्याचा टोक या लेसच्या खाली येईल अशा पद्धतीने ही लेस आपण लावून घेणार आहोत. गळ्याच्या साईडने थोडासा कपडा सोडून 1-2 पॉइंट एवढा कपडा सोडून मग आपण ही लेस लावतोय. आता परत आपण ही लेस त्याच पद्धतीने स्टार्टिंगला फोल्ड करून अशी लावून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे. 2 लेसच्या मध्ये इथे बघा एक दाबाचं अंतर सोडलेलं आहे. या प्रोसेसला सोपं करण्यासाठी तुम्ही इथे आधी चॉकने पण मार्किंग करून घेऊ शकता आणि मग त्या मार्किंग वरती लेस लावायची आहे. अंतर सेम ठेवूनच आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी आधी चॉकने मार्किंग करून घ्या, मग ते तुम्हाला लेस लावायला एकदम सोपं जाईल. आता इथे बघा आपण हे मणी घेतलेत पांढरे, मोती पण आपण बोलू शकतो याला, आणि हे लेसचे जे स्टार्टिंगचे पॉइंट्स आहेत तिथे आपल्याला असं अशा पद्धतीने सुई धाग्याच्या मदतीने हे मणी लावून घ्यायचे आहेत. सुईमध्ये इथे आपण पांढऱ्या कलरचा 4 पदरी धागा ओवून घेतलाय आणि व्यवस्थित इथे आपण हा मणी लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तिन्ही लेसच्या समोर आपल्याला हा मणी लावून घ्यायचा आहे. मणी लावून झाल्यानंतर इथे दोन्ही साईडला आपण टक्स घालून घेतलेत. आता इथे आपली साधी सोपी सिंपल अशी नेक डिझाईन आपली तयार आहे. तुम्हाला ही नेक डिझाईन कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. पूर्ण स्टिच झाल्यानंतर हा ब्लाउज अशा प्रकारे दिसतोय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.